नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे। वास्तविक पाहता आपल्या सर्वांना असं वाटेल की नीटची परीक्षा 2 सुरुवात झालेली आहे। भारत देशामध्ये एक NIRF म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क असं म्हटलं जातं। NIRF म्हणजे भारत देशातल्या दरवर्षी जे काही रँकिंगनुसार पहिले 50 कॉलेजेसची संख्या काढली पाहिजे। त्यामध्ये गव्हर्मेंट, प्रायव्हेट, AMU-BHU, एम्स असेल किंवा PG युनिव्हर्सिटीज असतील किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असतील, डीम्ड कॉलेजेस असतील, या सर्वांमधून एक लिस्ट NIRFची NIRF म्हणजे NIRF रँकिंगमध्ये देशातील पहिले 50 टॉपचे मेडिकल इन्स्टिट्यूट्स, त्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क असं म्हणतो। तर याच्यामधलं एक कॉलेज जे आहे की जे रँकिंगमधलं 3 नंबरचं कॉलेज आहे, भारत देशामध्ये 3रा नंबर आहे आणि ते प्रायव्हेट कॉलेज आहेत, म्हणजे गव्हर्मेंट कॉलेज नाही, डीम्ड कॉलेज नाही, आणि भारत देशातल्या सर्वात कमी फीज असणारं कॉलेज आहे ते म्हणजे CMC वेल्लोर। आता CMC म्हणजे काय? ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू। चेन्नईपासून जवळ असणाऱ्या वेल्लोर नावाच्या मोठ्या शहरामध्ये एक ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, त्याला आपण CMC म्हटलो आहे, वेल्लोरमध्ये एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे की जे ख्रिश्चन मायनॉरिटीचं असून हे NIRF रँकिंगमध्ये पहिल्या 5मध्ये, म्हणजे 50मध्ये नाही, पहिल्या 5मध्ये असणार आहे। गव्हर्मेंटच्या तोडीपेक्षा सुद्धा टॉपचं कॉलेज आहे। या ठिकाणी मात्र फीज संपूर्ण एका वर्षाची 51,345 एवढी फीज आहे। म्हणजे सर्वात कमी फीज MBBS असणारं टॉपचं कॉलेज तामिळनाडूमधलं वेल्लोर या ठिकाणी असणारं भारत देशातील जे टॉपचं कॉलेज आहे, याच्यासाठी मात्र प्रोसेस मात्र आत्ता सुरू झालेली आहे। CMC वेल्लोरची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये एक रिझर्वेशन असतं, वेगवेगळ्या कॅटेगरीला रिझर्वेशन असतं। त्यामध्ये संपूर्ण भारत देशातल्या ख्रिश्चन लोकांसाठी या ठिकाणी 100 पैकी 38 एवढे सीट्स रिझर्व आहेत। आणि CMC वेल्लोर म्हणजे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरच्या स्टाफसाठी 10% सीट्स रिझर्व आहेत। त्याचबरोबर आणखी एक कोटा आहे की जो स्टेट ख्रिश्चन म्हणजे तामिळनाडू राज्यामधील ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी 20 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। एकंदरीत जे काही त्या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सर्वांसाठी, आपल्यांसाठी ओपन असणारा जो सीट्स किती आहेत तर 2 एवढी सीट्स आहेत, फक्त 2 सीट्स आहेत। परंतु जगातील पहिली रिकन्स्ट्रक्टिव्ह लेप्रोटिक सर्जरी म्हणजे कुष्ठरोगाचे जे हात झडतात त्यानंतर पुन्हा रिकन्स्ट्रक्शन करून त्याचे बोटं आणणारी शस्त्रक्रिया, जगातील पहिली शस्त्रक्रिया, ते पण आजपासून एक 60-70-80 वर्षापूर्वी CMC वेल्लोरसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये केलेलं आहे। हे रिसर्च सेंटर आहे। या ठिकाणी शिक्षण घेणं म्हणजे भारत देशामध्ये त्याचबरोबर जगामधलं एक स्टेटस सिम्बॉल आहे। यामधून एज्युकेशन केलेल्या विद्यार्थ्यांचा CMC वेल्लोरचा टॅग लागतो, त्यामुळं त्या विद्यार्थ्याला भारतभर MBBS झाल्यानंतर व्हॅल्यू पण मिळते। ह्याचं मेरिट खूप हायर साईड नसतं। ओपनसाठी 2 सीट्स असल्यामुळे दरम्यान 670च्या वरती मेरिट लागलेलं असतं। कदाचित यावर्षी ते मेरिट 650च्या वरती जाऊ शकतं। फक्त 2 सीट्स आहेत। फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। यामध्ये सर्व कॅटेगरीसाठी, ओपन फॉर ऑलसाठी 2 एवढे सीट्स आहेत। तुम्ही म्हणाल किंवा 680 मार्क पडून सुद्धा CMC वेल्लोरला जावं का? तर काही हरकत नाही। एम्स सारख्या गव्हर्मेंट कॉलेजच्या तोडीस तोड असणारं CMC वेल्लोर आहे। या ठिकाणी स्टेट ख्रिश्चनसाठी सुद्धा 20% सीट्स आहेत आणि गव्हर्मेंट तामिळनाडू गव्हर्मेंटसाठी 30% सीट्स उपलब्ध आहेत। नीटचा फॉर्म भरल्यानंतर परीक्षा होईल, परीक्षेनंतर रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर आपलं स्कोर कार्ड आत्ता फॉर्म भरल्यानंतर एकदा ती साईट ओपन होते आणि त्या ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। पहिल्या वर्षी 84,000 एवढी फीज आहे की ज्यामध्ये सर्व इन्क्लुजन आहे, म्हणजे डिपॉझिट सहित आहे।
तिथून पुढे मात्र 51,345 एवढी फीज आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये सर्वात कमी फीज असणारं हे कॉलेज आहे. सर्वात कमी फीज आणि टॉप एज्युकेशन, टॉप पेशंट फ्लो असणारं, भारत देशातील नंबर 5 नंबरमध्ये असणारं असं हे कॉलेज आहे. याचे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आजपासूनच सुरुवात झाली. तुम्ही सर्वांचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आपण आपल्या पेड आणि अनपेड ग्रुपमध्ये, फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये किंवा आपल्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा ते आपण टाकलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती फोन करून आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करून देऊ. तुमच्या मेरिट आल्यानंतर ते अपलोड करून तुम्हाला कॉलेजवर पाठवेपर्यंत ही प्रोसेस आपण करून देऊया. ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी जास्त फायदेशीर आहे, परंतु आपल्या सर्वांना अशा प्रकारच्या NRF रँकिंगमधील पहिल्या 5मधील CMC वेल्लोरच्या संदर्भामध्ये आजपर्यंत तुम्ही खूप ऐकून असाल, परंतु त्या संदर्भामध्ये आपल्याला स्वतःला एज्युकेशन किंवा शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध व्हावी, किंवा कदाचित नंबर लागला तर जाऊ किंवा न जाऊ, पण नुसता फॉर्म तरी भरून घेऊ आणि प्रत्यक्षात ती बघण्याचा सुदैव आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या टप्प्यावरती यावं आणि अशा टॉप एज्युकेशन देणाऱ्या एज्युकेशन संस्थेमध्ये निदान एकदा तरी जायला मिळेल आणि कदाचित ॲडमिशन मिळालं तर फॉर्म भरून ठेवावा असं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे त्यांच्यासाठी 500 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस आहे आणि 1200 असे सगळे मिळून 1700 रुपये फीस भरावी लागते. 1700 रुपये फॉर्म भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन आम्ही करून देऊ. त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये त्यासाठी यावं लागेल. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना CMC वेल्लोरसारख्या टॉपच्या इन्स्टिट्यूटच्या संदर्भात इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. प्रत्येक टप्प्यावरती भारत देशामध्ये असणाऱ्या काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या प्रत्येक लिंक, इन्फॉर्मेशन ब्रोशर आणि त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती जर पाहिजे असतील आणि ऑथेंटिक माहिती पाहिजे असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून आपल्या इतर मित्रांना हा चॅनल सबस्क्राईब करायला लावू शकता. त्याचबरोबर अगदी पर्सनल गायडन्स पाहिजे असेल, व्हॉट्सॲपवरती भेटीच्या माध्यमातून किंवा ॲडमिशनच करून द्यायचं असेल तर आपल्या पेड ग्रुपमध्ये या, तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली जाईल. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि नीटची परीक्षा तुम्हाला 100% सक्सेसफुल होईल अशाच प्रकारचा आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.